आजची रात्र मोठ्या राजकीय घडामोडींची घडण्याची शक्यता आहे, कारण पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे। आज समन्वय समितीची बैठक आहे, तर काल जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यात देखील एक महत्त्वाची बैठक पार पडल्याची बातमी समोर आली आहे। शरद पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती चर्चा झाल्याची माहिती आहे आणि आज महायुतीच्या समन्वय समितीची लगेचच बैठक होणार आहे। ही बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी पार पडणार आहे। या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्यावरती चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। येत्या काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का या प्रश्नाला आता पुन्हा एकदा वाचा फुटली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार याच मुद्द्याला घेऊन आजची समन्वय समितीची बैठक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे। हे सगळेच जण या बैठकीला उपस्थित राहणार आहे, त्यामुळे आजची रात्र अत्यंत महत्त्वाची ठरण्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। काल शरद पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती आणि आज महायुतीची समन्वय समितीची जी बैठक होणार आहे त्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या संदर्भात सगळ्या आमदारांना आणि सगळ्या बैठकीमध्ये माहिती दिली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज रात्री महाराष्ट्रामध्ये मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी जोडले गेलेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, आपण बघतोय की राष्ट्रवादीची चर्चा काल जयंत पाटील आणि शरद पवारांमध्ये एकत्रीकरणाच्या संदर्भात झाली आणि आज लगेचच पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही उपस्थित राहत आहेत। काय नेमकी शिस्त आहे? निश्चितच आजची समन्वय समितीची बैठक जी आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावरती होणार आहे, सूत्रांच्या माहितीनुसार ती याच मुद्द्याला घेऊन होणार आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण। काल आपण पाहिलं की शरद पवार आणि जयंत पाटील यांची दोघांमध्ये चर्चा झाली, काल दोघांची भेट झाली आणि या भेटीत देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावरती चर्चा झालेली आहे अशी माहिती विश्वसनीय खात्रीलायक सूत्रांनी जी आहे ती साम टीव्हीला दिलेली आहे। आणि त्यामुळे जी उद्या होणार होती बैठक समन्वय समितीची, ज्या बैठकीला पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडत आहे आणि पहिल्यांदाच दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। याआधी फक्त समन्वय समितीचे प्रमुख नेते जे आहेत ते बैठकीमध्ये यायचे, मात्र आता पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याच मुद्द्याला घेऊन या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅबिनेट बैठकीच्या आधी देखील सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या देवगिरीवरती त्यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये देखील याच मुद्द्याला घेऊन चर्चा होते की हे पाहणे महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हा राजकीय घडामोडींचा असू शकतो, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होत्या, अनेक दिवसापासून मागे भेटीगाठी देखील झालेल्या होत्या। आपण सगळं पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती रात्री आणि त्याच वेळेस राष्ट्रवादीचे दोन प्रमुख नेते, एक म्हणजे सुनील तटकरे, दुसरे म्हणजे प्रफुल्ल पटेल, हे देखील वर्षा बंगल्यावर। धन्यवाद सूरज दिलेल्या या माहितीसाठी। आपण बघतोय की आता महायुतीच्या समन्वय समितीची जी बैठक होणार आहे त्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे, त्यामुळे नक्कीच यावेळी वेगळं काहीतरी घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। बोलूयात पुढच्या बातमीकडे।